self and his family residence is known as? Option first, let out. Option second, self occupied for residence. थर्ड, deemed to be let out. आणि फोर्थ, बिझनेस असेट. तर याचं उत्तर असणार आहे सेल्फ ऑक्युपाइड फॉर रेसिडन्स. इन शॉर्ट त्याला आपण SOR म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. The house property given on rent to other person for residence or business is called as? दुसऱ्या व्यक्तीला राहण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी तुम्ही प्रॉपर्टी रेंट वरती दिली आहे त्याला आपण काय म्हणतो? ऑप्शन ए, लेट आउट. ऑप्शन बी, सेल्फ ऑक्युपाइड फॉर रेसिडन्स. ऑप्शन सी, डीम टू बी लेट आउट. नेक्स्ट काय सांगितलंय? बिझनेस असेट. तर या ठिकाणी आन्सर असणार आहे लेट आउट प्रॉपर्टी. जी आपण दुसऱ्याला रेंट वरती आपण प्रॉपर्टी देतो त्याला काय म्हणतो आपण? लेट आउट. थर्ड क्वेश्चन. When the person has more than 2 houses for self and his family residence, then more than 2 houses are known as? जर एखाद्या व्यक्तीकडे 2 पेक्षा जास्त प्रॉपर्टी स्वतःला राहण्यासाठी असतील तर त्या ठिकाणी त्या प्रॉपर्टीला काय म्हणणार आपण? मागील असेसमेंट इयर पर्यंत एकच प्रॉपर्टी तुम्हाला कोणतीही तुमच्या चॉईस नुसार SOR दाखवता येत होती. जर तुमच्याकडे 1 पेक्षा जास्त प्रॉपर्टीज असतील तर त्या सगळ्या जास्तीच्या प्रॉपर्टीज आपण त्याचं लॉज वेगळे होते, त्या ठिकाणी रूल्स वेगळे होते. आता 2 प्रॉपर्टी तुम्ही SOR दाखवू शकता या असेसमेंट इयर पासून. तुम्ही जुनी पुस्तक बघितली आणि या असेसमेंट इयरच्या पुस्तकांमध्ये तुम्हाला हाच डिफरन्स दिसणार आहे हाऊस प्रॉपर्टी टॉपिक मध्ये. या आधीच्या वर्षापर्यंत एकच प्रॉपर्टी SOR असायची, आता 2 प्रॉपर्टी SOR आहेत. 2 पेक्षा जास्त असलेल्या प्रॉपर्टीला काय म्हणतात? ऑप्शन ए सांगितलं लेट आउट. ऑप्शन बी, सेल्फ ऑक्युपाइड फॉर रेसिडन्स. ऑप्शन सी, डीम टू बी लेट आउट. ऑप्शन सी, डी, बिझनेस असेट. आन्सर असणार आहे डीम टू बी लेट आउट. म्हणजे तुमच्याकडे 3 प्रॉपर्टी स्वतःला राहण्यासाठी आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी असतील तर त्यापैकी कोणत्याही 2 प्रॉपर्टी तुमच्या चॉईस नुसार तुम्ही SOR दाखवू शकता. मग जास्तीच्या प्रॉपर्टी काय करायच्या तर त्या डीम टू बी लेट आउट मानून त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचं. क्वेश्चन नंबर 4. फॉर असेसमेंट इयर 2020-21 मॅक्झिमम हाऊ मेनी प्रॉपर्टी कॅन बी सेल्फ ऑक्युपाइड? आताच आपण जस्ट बघितलं. ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी 1, ऑप्शन डी नन ऑफ द अबाव. आन्सर असणार आहे 2. या असेसमेंट इयर पासून आपण 2 प्रॉपर्टी SOR दाखवू शकतो. क्वेश्चन नंबर 5. डॅश इज द रेंट फिक्स अंडर रेंट कंट्रोल ऍक्ट? ऑप्शन ए, म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू. ऑप्शन बी, फेअर रेंटल व्हॅल्यू. ऑप्शन सी, स्टँडर्ड रेंट. ऑप्शन डी, ऍक्च्युअल रेंट. त्याचा आन्सर असणार आहे स्टँडर्ड रेंट अंडर रेंट कंट्रोल. स्टँडर्ड रेंट हे अंडर रेंट कंट्रोल ऍक्ट हे फिक्स केलं जातं. क्वेश्चन नंबर 6. एक्सपेक्टेड रेंट कॅन बी डिटरमाइंड इन द फॉलोइंग वे. एक्सपेक्टेड रेंट म्हणजेच आपण ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मध्ये जे कॅल्क्युलेशन करतो स्टेप 1 पर्यंतचं ते कॅल्क्युलेशन. ऑप्शन ए, higher of municipal value or fair rent. Option B, lower of municipal value and fair rent. Option C, higher of municipal value and fair rent subject to maximum of standard rent. D, any of the above. ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू लेट आउट प्रॉपर्टीची काढत असताना किंवा डीम टू बी लेट आउट प्रॉपर्टीची काढत असताना स्टेप 1 पर्यंत कॅल्क्युलेशन करताना आपण पहिला पॉइंट लिहितो फाइंड मॅक्झिमम ऑफ द फॉलोइंग. त्याच्यामध्ये काय घेतो? 2 पॉइंट, म्युनिसिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट. म्हणजे म्युनिसिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट पैकी हायर अमाऊंट. त्याच्यानंतर परत काय लिहितो आपण? फाइंड मिनिमम ऑफ द फॉलोइंग. त्याच्यामध्ये परत काय लिहितो? मॅक्झिमम अमाऊंट आणि स्टँडर्ड रेंट. म्हणजे म्युनिसिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट पैकी मोठी रक्कम पण ती कुठपर्यंत? स्टँडर्ड रेंट पर्यंतचीच. म्हणजे इथं आन्सर असणार आहे ऑप्शन सी, higher of municipal value and fair rent subject to maximum of standard rent. Next, question number 7. In income from house property, the basis of charge is the dash dash of property.
ऑप्शन ए annual value, ऑप्शन बी quarterly value, ऑप्शन सी half quarterly value, डी none of the above. आपण जे कॅल्क्युलेशन करतो ते कसं करतो अॅन्युअल बेसिस करतो, त्यामुळं अॅन्युअल व्हॅल्यू हे आन्सर असणार आहे. जी ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू असेल त्याच्यावरती आपण कॅल्क्युलेशन, त्याचा तो बेस पकडून आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन डी, ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू ऑफ सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी इज ए हायर ऑफ म्युनिसिपल व्हॅल्यू अँड फेअर रेंट, बी and fair rent, B expected rent म्हणजे स्टेप 1, C स्टेप 2 मायनस लॉस ड्यू टू वॅकन्सी, डी नील. प्रॉपर्टी सेल्फ ऑक्युपाइड असेल तर त्याची ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू आणि नेट अॅन्युअल व्हॅल्यू दोन्हीही किती असतात, नील असतात. नेक्स्ट पॉइंट, क्वेश्चन नंबर 9, ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू ऑफ लेट आउट प्रॉपर्टी इज. प्रॉपर्टी लेट आउट असेल तर त्याची ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू किती असणार आहे. ऑप्शन ए हायर ऑफ म्युनिसिपल व्हॅल्यू अँड फेअर रेंट, बी एक्सपेक्टेड रेंट म्हणजे स्टेप 1, नेक्स्ट स्टेप 2 मायनस लॉस ड्यू टू वॅकन्सी, डी नील. ह्याचा करेक्ट आन्सर असणार आहे सी स्टेप 2 मायनस लॉस ड्यू टू वॅकन्सी, म्हणजे आपल्याला पूर्ण कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. क्वेश्चन नंबर 10, ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू ऑफ डीम टू बी लेट आउट प्रॉपर्टी इज. प्रॉपर्टी डीम टू बी लेट आउट असेल तर काय, तेच सेम ऑप्शन आहेत, हायर ऑफ म्युनिसिपल व्हॅल्यू ऑर फेअर रेंट, बी एक्सपेक्टेड रेंट म्हणजे स्टेप 1, सी स्टेप 2 मायनस लॉस ड्यू टू वॅकन्सी, डी नील. डीम टू बी लेट आउट प्रॉपर्टीची ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू असणार आहे एक्सपेक्टेड रेंट म्हणजे स्टेप 1 चा आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11, म्युनिसिपल टॅक्स इज अलाउड टू डिडक्ट फ्रॉम ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू, इट मस्ट बी. ऑप्शन ए नॉट पेड ड्युरिंग द इयर, ऑप्शन बी पेड बाय द ओनर, सी पेड बाय टेनंट, डी ऑल ऑफ द अबाव. म्युनिसिपल टॅक्स हा ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू आपण लेस करतो, पण तो लेस करताना तो ओनरनीच पेड केला असेल त्या वर्षभरामध्ये तर वजा होतो, म्हणजे ह्याचा आन्सर असणार आहे पेड बाय ओनर, ओनरनी पेड केला तर. आता मग चालू वर्षाचा जर अजून एक 2 ऑप्शन आपण विचारात घेऊ. चालू वर्षाचा आउटस्टँडिंग असेल तर काय, तर तो वजा होत नाही. मग पुढच्या वर्षाचा प्रीपेड आता पेड केला तर काय होईल का, तो पण वजा होत नाही. पण मागच्या वर्षाचा आउटस्टँडिंग 2-3 वर्षापूर्वीचा आउटस्टँडिंग आता पेड केला तर तो आता वजा होतो. प्रीपेड वजा होत नाही, पण मागचा आउटस्टँडिंग पेड केलेला आता वजा होतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12, डिडक्शन फ्रॉम नेट अॅन्युअल व्हॅल्यू इज अलाउड अंडर. ऑप्शन ए सेक्शन 24, बी सेक्शन 25, सी सेक्शन 27, डी सेक्शन 28. आन्सर असणार आहे सेक्शन 24. नेट अॅन्युअल व्हॅल्यू मधून आपण सेक्शन 24 चे डिडक्शन्स वजा करतो. क्वेश्चन नंबर 13, डिडक्शन अंडर सेक्शन 24A is relating to. ऑप्शन ए म्युनिसिपल टॅक्स पेड, बी इंटरेस्ट ऑन बोरोड कॅपिटल, सी स्टँडर्ड डिडक्शन, डी हाऊसिंग लोन रिपेमेंट. ह्याचा आन्सर असणार आहे सी स्टँडर्ड डिडक्शन. सेक्शन 24 सबसेक्शन ए हा स्टँडर्ड डिडक्शनशी रिलेटेड आहे. क्वेश्चन नंबर 14, standard deduction allowed under section 24A is. Option A 30% of net annual value, B 30% of net annual value. Option A किती होता 30% of gross annual value, B net annual value, C 30% of municipal value, D 30% of standard rent. ह्याचा आन्सर असणार आहे 30% ऑफ नेट अॅन्युअल व्हॅल्यू. स्टँडर्ड डिडक्शन किती असतं
तर नेट अॅन्युअल व्हॅल्यूच्या 30%. जे ग्रॅज्युएशन साठी एमसीक्यू येऊ शकतात, आपण त्याच स्वरूपाचे एमसीक्यू बघतोय. सीएस आणखी काही ऍडव्हान्स म्हणजे एक्झाम्स असतील तर त्याचे आणखी डिफिकल्टी लेवल जास्त असू शकते. सेक्शन 24B इज रिलेटेड विथ ऑप्शन ए इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल, बी पोस्ट कन्स्ट्रक्शन पिरियड इंटरेस्ट, सी प्री कन्स्ट्रक्शन पिरियड इंटरेस्ट, डी ऑल ऑफ द अबाव. सेक्शन 24B मध्ये जे इंटरेस्ट वजा होतं ते इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटलच असतं, पण त्याच्यामध्ये पोस्ट आणि प्री कन्स्ट्रक्शन पिरियड दोन्ही इंटरेस्ट येत असतात. म्हणजे ऑप्शन याचा आन्सर असणार आहे ऑल ऑफ द अबाव. क्वेश्चन नंबर 16. Interest on borrowed capital is deductible if the loan is taken for the purpose of option A purchase of house, B construction of house, C repairs, reconstruction, renovation of house, and D all of the above. Answer असणार आहे all of the above. Purchase, construction, acquisition, repairs, reconstruction, renovation, renewal यासाठी तुम्ही जर कर्ज काढलं तर त्या कर्जावरचं व्याज या ठिकाणी वजा होतं सेक्शन 24B नुसार. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. In case of SOR property, which of the following conditions must be satisfied to get maximum deduction of rupees 2 lakh for interest on borrowed capital? SOR प्रॉपर्टी मध्ये 2 लाखाची वजावट मिळवायची असेल तर कोणत्या कंडिशन्स पूर्ण कराव्या लागतात? पहिली कंडिशन चेक करा, ऑप्शन काय. ए लोन मस्ट बी टेकन फॉर परचेस अँड कन्स्ट्रक्शन, बी लोन मस्ट बी टेकन आफ्टर 1 एप्रिल 1999, ऑप्शन सी construction of the property must be completed within 5 years from end of the financial year in which the loan was taken, आणि लास्ट डी ऑल ऑफ द अबाव. जर 2 लाखाची वजावट पाहिजे असेल तर कर्ज परचेस आणि कन्स्ट्रक्शन साठी 1 एप्रिल 99 नंतर न घेतला असेल आणि बांधकाम हे कर्ज ज्या दिवशी घेतलंय तो दिवस ज्या वर्षामध्ये असेल ते वर्ष जिथं संपेल तिथून पुढे 5 वर्षाच्या आत तुमचं बांधकाम पूर्ण झालं पाहिजे, म्हणजे तर आपल्याला 2 लाखाची वजावट मिळते. म्हणजे आन्सर असणार आहे याचं ऑल ऑफ द अबाव. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. In case of SOR property, maximum deduction for interest on loan taken for purchase, acquisition, construction, repairs, renewal, and renovation of the house before 1 April 1999 is 1 एप्रिल 99च्या आधी घराच्या खरेदीसाठी, ऍक्विजिशन, कन्स्ट्रक्शन, रिपेअर्स, रिन्युअल, रिनोव्हेशन साठी जर तुम्ही कर्ज काढला असेल तर जास्तीत जास्त किती रक्कम वजा होऊ शकते? ऑप्शन ए 30,000, ऑप्शन बी 1,50,000, ऑप्शन सी 2 lakh, डी नन ऑफ द अबाव. आन्सर असणार आहे 30,000. 1 एप्रिल 99च्या आधी तुम्ही जर SOR प्रॉपर्टीसाठी कर्ज काढला असेल तर जास्तीत जास्त रक्कम किती वजा होऊ शकते, वजावट मिळू शकते, तर 30,000ची येते. क्वेश्चन नंबर 19. इन केस ऑफ लेट आउट अँड डीम्ड टू बी लेट आउट प्रॉपर्टी, maximum deduction allowed for interest on borrowed capital for purchase, construction, repairs, reconstruction, renewal of the house property is option A 2 lakh, option B 30,000, option C 1,50,000, option D all amount of interest on borrowed capital. मगाशी या पूर्वीच्या 2 क्वेश्चन्स मध्ये आपण 2 कंडिशन बघितल्या, 2 लाख आणि 30,000च्या. पण त्या दोन्ही कंडिशन्स कशासाठी लागू आहेत? फक्त SOR प्रॉपर्टीसाठी, म्हणजे सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टीसाठी. लेट आउट आणि डीम टू बी लेट आउट प्रॉपर्टीसाठी ते रूल्स लागू नाहीत. तुमचं जेवढा इंटरेस्ट असेल त्या वर्षाचं पूर्ण रक्कम, ती मग 1 लाख असू द्या, 2 लाख असू द्या, 3 लाख असू द्या, ती परचेसची असू द्या, रिपेअर्सची असू द्या, कशाची असू द्या, जेवढे वर्षभराचं इंटरेस्ट असेल तेवढं इंटरेस्ट वजा होतं. आन्सर असणार आहे ऑल अमाउंट ऑफ इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल. आणखी एक महत्वाचा पॉइंट, हे इंटरेस्ट आउटस्टँडिंग असेल तरी वजा होतं. आउटस्टँडिंग म्हणजे तुम्ही चालू वर्षाचं इंटरेस्ट पेड केलं नाही तर ते सुद्धा वजा होतं. क्वेश्चन नंबर 20.
अंडर सेक्शन 24B इंटरेस्ट ऑन आउटस्टँडिंग इंटरेस्ट इज, म्हणजे तुम्ही व्याज भरलं नाही म्हणून बँकेकडून आपल्याकडे एक्स्ट्राचं व्याज आकारलं जातं, म्हणजे त्याला आपण चक्रवाढ व्याज म्हणतो. तर ते चक्रवाढ व्याज वजा होईल का सेक्शन 24B नुसार? ऑप्शन ए नॉट अलाउड टू डिडक्ट, ऑप्शन बी अलाउड टू डिडक्ट, ऑप्शन सी पार्टली अलाउड, डी नन ऑफ द अबाव. आन्सर असणार आहे नॉट अलाउड टू डिडक्ट. व्याजावरचं व्याज वजा होत नाही, पण तुम्ही आउटस्टँडिंग तुमचं व्याज असेल तर ते वजा होतं, पण चक्रवाढ व्याजावरती व्याज जे लावलेले ते वजा होत नाही. क्वेश्चन नंबर 21. इंटरेस्ट फॉर प्री कन्स्ट्रक्शन पीरियड इज डिडक्टिबल अंडर सेक्शन 24B इन डॅश इन्स्टॉलमेंट्स. ऑप्शन ए 2, B 5, C 3, D 1. आन्सर असणार आहे 5 इन्स्टॉलमेंट्स. तुमचं जेवढं प्री कन्स्ट्रक्शन पिरियडचं इंटरेस्ट असेल ते अक्युमुलेट केलं जातं, त्याला डिवाइड बाय 5 केलं जातं, आणि ज्या वर्षी बांधकाम पूर्ण झालेलं आहे तिथून पुढच्या सलग 5 वर्षामध्ये तुम्हाला ते 5 इन्स्टॉलमेंट्स मध्ये त्या ठिकाणी डिडक्शन साठी तुम्ही अप्लाय करू शकता. नेक्स्ट, which of the following conditions must be satisfied to charge the rental income under the head income from house property? कोणत्या कंडिशन्स पूर्ण झाल्या पाहिजेत तरच त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या हाऊस प्रॉपर्टीच्या इन्कम वरती इन्कम टॅक्स चार्ज होऊ शकतो. ऑप्शन ए assessee should be the owner of the property. 2 सेकंद. ए assessee should be the owner of the property, म्हणजे तो घराचा assessee जो आहे ज्याचं कॅल्क्युलेशन आपण करतोय तो प्रॉपर्टीचा मालक पाहिजे. बी प्रॉपर्टी शुड कन्सिस्ट ऑफ एनी बिल्डिंग ऑर लँड, मोठी जमीन असेल किंवा बांधकाम असेल असं त्या ठिकाणी त्याचा प्रॉपर्टीमध्ये समावेश होतो. सी प्रॉपर्टी शुड नॉट बी युज्ड बाय ओनर फॉर हिज बिझनेस और प्रोफेशन. ती प्रॉपर्टी जो एसएससी आहे त्यांनी स्वतःच्या व्यवसायासाठी किंवा प्रोफेशनसाठी वापरू नये. आणि डी ऑप्शन आहे ऑल ऑफ द अबाव. आन्सर याचं करेक्ट आहे ते म्हणजे ऑल ऑफ द अबाव, म्हणजे ए बी सी डी तिन्ही कंडिशन पूर्ण झाल्या तरच त्या ठिकाणी आपण त्याचं कॅल्क्युलेशन इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी मध्ये करू शकतो. क्वेश्चन नंबर 23. मिस्टर अमित ओन्स ए हाऊस प्रॉपर्टी. ही लेंट इट टू मिस्टर सुजित ऍट ₹5,000 पर मंथ. अमितने सुजितला प्रॉपर्टी रेंट वरती दिली आहे, किती? ₹5,000 प्रत्येक महिन्यानुसार. मिस्टर सुमित सबलेट इट टू मिस्टर नितीन ऑन मंथली रेंट ऑफ ₹10,000. आणि सुमितनी परत ती नितीनला मंथली रेंट 10,000 दिली. रेंटल इन्कम ऑफ अमित इज टॅक्सेबल अंडर द हेड. मग अशीच आपण बघितलं की बेसिक कंडिशन काय आहे, ज्याचं कॅल्क्युलेशन करतो तो कोण पाहिजे? ओनर पाहिजे. मग चेक करा ऑप्शन इथं काय सांगितलेत. ऑप्शन ए इन्कम फ्रॉम अदर सोर्स, बी इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, सी इन्कम फ्रॉम बिझनेस, डी नन ऑफ द अबव. ह्याचा आन्सर असणार आहे, आता आपल्याला कोणाचं विचारलंय? अमित. अमित हा प्रॉपर्टीचा ओनर आहे, त्यामुळं आन्सर असणार आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी मध्ये च्या अंडर या ठिकाणी अमितचं इन्कम जे आहे ते टॅक्सेबल असणार आहे, कारण अमित त्या प्रॉपर्टीचा ओनर आहे. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 24. सेम क्वेश्चन आहे. अमित ओन्स ए हाऊस प्रॉपर्टी. ही लेंट इट टू सुजित at 5,000. Mr. Sumit sublet it to Nitin on monthly rent of 10,000. Rental income of Mr. Sujit is taxable under the head. आता इथं सुजित आहे. सुजितने काय केलंय? अमित कडून प्रॉपर्टी रेंट वरती घेतलेली आहे आणि तो पुढे परत नितीनला सबलेट करतोय, म्हणजे त्यांनी पुढे अजून दुसऱ्याला रेंट वरती दिली आहे. मग आता सुजित हा प्रॉपर्टीचा ओनर आहे का? क्वेश्चन नंबर 22 मध्ये आपण जो बेसिस ऑफ चार्ज बघितलेला होता त्याच्यामध्ये पहिला पॉईंट काय होता? तो प्रॉपर्टीचा ओनर असेल तरच त्याचा ते इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी मध्ये येणार आहे. मग आता ह्याचं इन्कम कुठं जाणार? ऑप्शन ए इन्कम फ्रॉम अदर सोर्स, ऑप्शन बी इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, ऑप्शन सी इन्कम फ्रॉम बिझनेस, ऑप्शन डी नन ऑफ द अबव. आन्सर असणार आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्स. सबलेट करून तुम्हाला जे काही रेंट मिळत असतं हे इन्कम कुठं जातं? इन्कम फ्रॉम अदर सोर्स, कारण सुजित हा प्रॉपर्टीचा ओनर नाही. अमितचं जे इन्कम आहे ते हाऊस प्रॉपर्टी मध्ये जाणार, कारण का अमित ओनर आहे. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 25. Suraj has one house for self residence.
He borrowed a loan to purchase it in 1997. The interest on which is payable rupees 38,000 during the previous year. The deduction allowable under section 24B will be option A 38,000, option B 30,000, option C nil, option D 1,50,000. सूरज ची स्वतःची प्रॉपर्टी एसओआर प्रॉपर्टी आहे, म्हणजे इथं 30,000 आणि 2 लाखाचा विचार करावा लागणार आहे. ही बॉरोड लोन टू परचेस इट, घराच्या खरेदीसाठी त्यांनी कर्ज काढलंय कधी 1997 मध्ये, आणि त्याचं व्याज त्यांनी पेड केलं किती 38,000. 1997 मध्ये म्हणजे ही तारीख कधी येते 1 एप्रिल 99च्या आधी येते तारीख. 1 एप्रिल 99च्या आधी तारीख असेल तर खरेदी असेल, रिपेअर्स असेल, रिकन्स्ट्रक्शन असेल, रिन्युअल असेल, जास्तीत जास्त व्याज कितीपर्यंत वजा होऊ शकतं 30,000. 30,000 ही मर्यादा. ऍक्च्युअल इंटरेस्ट किती 38,000, दोन्ही पैकी लहान रक्कम ती वजा होणार, म्हणजे आन्सर असणार आहे ऑप्शन बी 30,000. ऑप्शन बी किती 30,000, कारण 1 एप्रिल 1999च्या आधीचं कर्ज आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26. Manohar purchased house for his residence and borrowed a loan of rupees 27.25 lakhs in 2015. 2015 मध्ये 27.25 लाखाचं कर्ज काढलंय. The deduction for interest will be when interest paid during the previous year is rupees 2,45,000. वर्षभरामध्ये 2,45,000 रुपये त्या ठिकाणी व्याज भरले तर किती त्या ठिकाणी वजावट मिळू शकते. त्या ठिकाणी घराची खरेदी कधी केली आहे 2015 मध्ये केलेली आहे, म्हणजे 1 एप्रिल 99च्या नंतर आहे. आणि कर्ज कशासाठी काढलेले तर घराच्या खरेदीसाठी. 1 एप्रिल 99च्या नंतर जर कर्ज काढला असेल आणि त्याचा पर्पज परचेस असेल तर आपल्याला 2 लाखापर्यंत वजावट मिळते. ऑप्शन ए 30,000, B 1,50,000, C 2 lakh, D 2,45,000. एसओआर प्रॉपर्टी त्यामुळे 2 लाखाचा विचार करावाच लागणार. प्रॉपर्टीसाठी कर्ज काढलं 1 एप्रिल 99च्या नंतर आणि खरेदी आहे 2 लाखापर्यंत वजावट मिळू शकते. 2 लाख मर्यादा आणि इंटरेस्ट किती आहे 2,45,000. दोन्ही पैकी लहान रक्कम ती वजा होणार, म्हणजे रक्कम किती वजा होणार 2 लाख रुपये. नेक्स्ट. An assessee borrowed a loan in March 1998 to purchase a house which he let out. Interest payable on loan is rupees 2,10,000 during the previous year. The deduction under section 24B for interest will be. या आधीचे दोन्ही क्वेश्चन एसओआर प्रॉपर्टीचे होते, तिथं आपल्याला विचार करावा लागणार होता 30,000 आणि 2 लाखाच्या कंडिशन्सचा. पण इथं काय, प्रॉपर्टी लेट आउट असेल तर फक्त पर्पज ऑफ लोन तुम्हाला बघायचा आहे. तो पर्पज ऑफ लोन जो आहे तो परचेस, कन्स्ट्रक्शन, रिपेअर्स, रिकन्स्ट्रक्शन, रिन्युअल, म्हणजे घराच्या बांधकामासाठी, खरेदीसाठी, पुनर्बांधकामासाठी, रिनोव्हेशनसाठी कर्ज काढलं तर ते लेट आउट आणि डीम टू बी लेट आउट प्रॉपर्टीची पूर्ण रक्कम वजा होती. ते कर्ज कधीही काढू द्या तुम्ही, 1 एप्रिल 99च्या आधी काढा, नंतर काढा, कुठेही काढा, त्याचा इफेक्ट होत नाही. या ठिकाणी ऑप्शन ए 30,000, बी 1,50,000, सी 2 lakh, डी 2,10,000. करेक्ट आन्सर असणार आहे 2,10,000, कारण प्रॉपर्टी कोणती लेट आउट आहे. हीच प्रॉपर्टी एसओआर असती तर तुम्हाला वजावट फक्त 30,000 घेता आली असती, पण इथं प्रॉपर्टी कोणती आहे लेट आउट आहे. प्रॉपर्टी कोणती लेट आउट, त्यामुळे पूर्ण व्याज वजा होणार. क्वेश्चन नंबर 28. विच ऑफ द फॉलोइंग हाऊस प्रॉपर्टी इज नॉट चार्ज टू इन्कम टॅक्स अंडर द हेड इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ऑप्शन ए farmhouse, option B palace of an ex-ruler, C property used for self business, D all of the above. फार्महाऊसचं इन्कम जे आहे हे ऍग्रिकल्चर इन्कम येतं. ऍग्रिकल्चर इन्कम हे टोटली एक्झम्प्टेड आहे इन्कम टॅक्स म्हणून. पॅलेस ऑफ अन एक्स रुलर यासाठी सुद्धा सूट दिलेली आहे. आणि प्रॉपर्टी युज फॉर सेल्फ बिझनेस, स्वतःच्या बिझनेससाठी जी प्रॉपर्टी तुम्ही वापरता ती बिझनेसची ऍसेट असते. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी मध्ये त्याचं कॅल्क्युलेशन होत नाही, म्हणजे आन्सर काय असणार आहे ऑल ऑफ द अबव. यामध्ये आणखी काही प्रॉपर्टीज आहेत, उदाहरणार्थ प्रॉपर्टी ऑफ लोकल म्हणजे अथॉरिटी तुमची जी असेल, लोकल सेल्फ म्हणजे गव्हर्नमेंट्स असतील, ग्रामपंचायतीच्या प्रॉपर्टी असतील,
नगरपालिकेच्या असतील, महानगरपालिकेच्या असतील, याच्या प्रॉपर्टीच्या इन्कम वरतीही इन्कम टॅक्स चार्ज होत नाही. प्लस ज्या ट्रस्ट असतील, चॅरिटेबल ट्रस्ट असतील, तर त्याच्या इन्कम हाऊस प्रॉपर्टी वरती सुद्धा इन्कम टॅक्स चार्ज होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. Municipal value of let out house is 90,000. Municipal value of let out house is rupees 90,000. Fair rent rupees 85,000. Standard rent rupees 72,000. And actual rent is 1,08,000. Gross annual value of the house is. आता प्रॉपर्टी 3 आहेत, SOR, लेट आउट आणि डीम टू बी लेट आउट. आता इथं सांगितलंय प्रॉपर्टी कोणती, लेट आउट आहे. मग लेट आउट प्रॉपर्टीचं पूर्ण कॅल्क्युलेशन करावं लागेल आपल्याला. ऑप्शन ए दिला 90,000, ऑप्शन बी 72,000, ऑप्शन सी 1,08,000, ऑप्शन डी किती सांगितलंय, नील. पूर्ण कॅल्क्युलेशन करूनच आपण ऑप्शन ठरवू शकणार आहे, असा डायरेक्टली ऑप्शन ठरवू शकणार नाही. स्टेप 1, फाइंड मॅक्सिमम. म्युनिसिपल व्हॅल्यू 90,000, फेअर रेंट 85,000, मॅक्सिमम 90,000. मिनिमम ऑफ द फॉलोइंग, त्याच्यामध्ये मॅक्सिमम अमाउंट 90,000, स्टँडर्ड रेंट 72. या दोन्ही पैकी मिनिमम कोणती असणारी रक्कम, 72,000. नेक्स्ट स्टेप 2, फाइंड मॅक्सिमम ऑफ द फॉलोइंग. ए, एक्सपेक्टेड रेंट म्हणजे 72,000, ऍडजस्टेड ऍक्च्युअल रेंट, फॉर्म्युला काय, अॅन्युअल रेंट मायनस अनरिअलाइज रेंट. अॅन्युअल रेंट नाही म्हणजेच ऍक्च्युअल रेंट हे अॅन्युअल रेंट म्हणून आपण घेणार 1,08,000. स्टेप 2, दोन्ही पैकी मॅक्सिमम अमाउंट 1,08,000. लॉस ड्यू टू वॅकन्सी दिला नाहीये, डॅश म्हणजे ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू किती असणार आहे, ऑप्शन सी 1,08,000. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30. इफ द नेट annual value of the property is rupees 1,50,000, standard deduction under section 24A will be. या ठिकाणी किती डिडक्शन असेल, त्या ठिकाणी नेट अॅन्युअल व्हॅल्यू सांगितली आहे प्रॉपर्टीची किती आपल्याला 1,50,000, तर स्टँडर्ड डिडक्शन किती असेल. ऑप्शन ए 45,000, बी 50,000, सी 1,00,000, डी नील. स्टँडर्ड डिडक्शन किती असतं, नेट अॅन्युअल व्हॅल्यूच्या 30% आन्सर असणारे रुपीज 45,000, 45,000 असू द्या. काय 31, नेट अॅन्युअल व्हॅल्यू of the house property is rupees 2 lakh. Mr. Samir and Dheeraj are equal owners. The income from house property of Mr. Samir is. समीर आणि धीरज हे दोघही इक्वल ओनर आहेत. तर आपल्याला या ठिकाणी विचारलंय आणि त्याची त्या प्रॉपर्टीची नेट अॅन्युअल व्हॅल्यू किती आली आहे, 2 लाख रुपये. तर समीरचं इन्कम विचारलंय आपल्याला. दोघं इक्वल ओनर आहेत ना, तर ह्याचे म्हणजे समीरचा फक्त शेअर काढायचा आधी. तर किती येतोय तो, इक्वल म्हणजे दोन्हीचे 2 लाखाचे सेम भाग करा, किती 1 लाख 1 लाख. समीरचे इन्कम किती आलं, 1 लाख. डिडक्शन 24 मध्ये स्टँडर्ड डिडक्शन 24A किती येणार आहे, 30%, 1 लाखाच्या 30% काढले. इंटरेस्टची रक्कम दिली आहे का इथं, नाही, डॅश म्हणजे इन्कम किती असणार, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी 70,000. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32. स्टँडर्ड डिडक्शन फॉर सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी इज. ऑप्शन ए नील, बी 30,000, सी 2 लाख, डी 1,50,000. प्रॉपर्टी जर सेल्फ ऑक्युपाइड असेल तर त्याची नेट अॅन्युअल व्हॅल्यू आणि ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू नील असतात. मग स्टँडर्ड डिडक्शन किती आहे, तर नेट अॅन्युअल व्हॅल्यूच्या 30%. नेट अॅन्युअल व्हॅल्यू 0 आहे, तर मग स्टँडर्ड डिडक्शन पण किती असणार आहे, 0च. कोणत्या, फक्त SOR प्रॉपर्टी साठी. क्वेश्चन नंबर 23. इन केस ऑफ in case of deemed to be let out property, interest paid on borrowed capital construction is rupees 2,35,000. Amount of deduction under section 24 subsection B is. Option A 1,50,000, B 30,000, C 2 lakh, D 2,35,000. deemed to be let out property कन्स्ट्रक्शन साठी कर्ज काढलं असेल तर जेवढी डीम टू बी लेट आउट प्रॉपर्टी आहे त्यामुळं फक्त पर्पज ऑफ लोन बघायचं आपल्याला. कन्स्ट्रक्शन पर्पज आहे त्यामुळं जेवढं व्याज पेड केलंय किंवा जेवढं त्या वर्षाचं व्याज आहे ते पूर्ण वजा होणार डीम टू बी लेट आउट आणि लेट आउट प्रॉपर्टी असेल तर.
म्हणजे इथं व्याज किती होणार वजा 2,35,000 हे असणारे करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 34. If the individual is using the property for the business or profession, the income from such property is taxable under the head. Option A, income from house property. Option B, income from salary. C, income from other source. D, income from business or profession. आन्सर असणार आहे इन्कम फ्रॉम बिझनेस और प्रोप्रायटरशिप किंवा प्रोफेशन आपण तिथं. कारण ती ज्यावेळेस आपण आपली ऍसेट एखादी बिझनेस साठी वापरतो त्यावेळेस ती बनती आपली बिझनेसची ऍसेट असते ती. त्यामुळे त्याचं सर्व इन्कम एक्सपेन्सेस ही तिथं बिझनेसच्याच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड होतात. क्वेश्चन नंबर 35. Calculate the gross annual value from the following details. Municipal value 90,000, fair rental value 80,000, standard rent 84,000, actual rent 72,000. Option A 90,000, B 80,000, C 84,000, D 72,000. ह्याचं कॅल्क्युलेशन्सच आपल्याला करावे लागतील, ह्याला पर्याय काहीच राहत नाही. या ठिकाणी काही आन्सर्स असे की तुम्हाला पाठच ठेवावे लागतील, ऑप्शन माहिती पाहिजेत आणि जे असे कॅल्क्युलेशन बेस असतील ते कॅल्क्युलेशन बघावे लागतील. म्युनिसिपल व्हॅल्यू 90,000, फेअर रेंट 80,000, मॅक्झिमम अमाऊंट येईल 90,000, फाईन मिनिमम परत मॅक्झिमम अमाऊंट रिपीट करा 90,000, स्टँडर्ड रेंट 84,000, एक्सपेक्टेड रेंट 84,000 आलं, फाईन मॅक्झिमम ऑफ द फॉलोइंग परत फर्स्ट पॉइंट 84,000 एक्सपेक्टेड रेंट असणारे, ऍडजस्टेड ऍक्च्युअल रेंट म्हणजेच काय अॅन्युअल रेंट मायनस अनरिअलाइज रेंट. अनरिअलाइज रेंट दिलं नाहीये त्यामुळे ऍक्च्युअल रेंटच आपण ऍडजस्टेड ऍक्च्युअल रेंट म्हणून लिहून घेतलं 72,000. दोन्ही पैकी मॅक्झिमम 84,000, लॉस ड्यू टू वॅकन्सी नील, ग्रॉस एन्युअल व्हॅल्यू 84,000. करेक्ट आन्सर ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 36. Municipal value rupees 14,000, fair rental rent rupees 14,500, standard rent 14,200, annual rent as property let out throughout the previous year 16,800, and unrealized rent of the previous year rupees 5,000. The adjusted actual rent of the property is option A 9,800, B 11,800, C 14,200, D नील. ऍडजस्टेड ऍक्च्युअल रेंटचा फॉर्म्युला काय येतो अॅन्युअल रेंट मायनस अनरिअलाइज रेंट म्हणजे 16,800 वजा 5,000. आन्सर असणारे ऑप्शन बी 11,800. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37. Municipal value rupees 1,40,000, fair rent rupees 1,45,000, standard rent 1,42,000, annual rent as property let out throughout the previous year rupees 1,68,000, and the unrealized rent of the previous year rupees 50,000. The gross annual value of the property is. सेम आधीच्या क्वेश्चन सारख्या सेम अमाऊंट आहेत पण फक्त इथं काय विचारलंय आपल्याला ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. तेव्हा प्रॉब्लेम मध्ये इन्फॉर्मेशन दिला विचारलंय काय ते आपल्याला बघावं लागणार आहे. प्रॉपर्टी लेट आउट आहे त्यामुळे पूर्ण वर्किंग करायला लागणार आहे. स्टेप 2 मायनस लॉस ड्यू टू वॅकन्सी. चेक करा. फाइंड मॅक्झिमम 1,40,000, म्युनिसिपल व्हॅल्यू फेअर रेंट 1,45, मॅक्झिमम अमाऊंट 1,45. फाइंड मिनिमम ऑफ द फॉलोइंग. मॅक्झिमम अमाऊंट इथं लिहून घ्या परत 1,45,000. स्टँडर्ड रेंट किती आहे हे बघा 1,42,000. एक्सपेक्टेड रेंट 1,42,000. दोन्ही पैकी लहान रक्कम आली. स्टेप 2 फाइंड मॅक्झिमम ऑफ द फॉलोइंग. एक्सपेक्टेड रेंट 1,42,000 आहे असं घेतला. ऍडजस्टेड ऍक्च्युअल रेंट किती असणार आहे तर अॅन्युअल रेंट किती आहे 1,68,000. त्यातून अनरिअलाइज रेंट 50,000 वजा करा 1,18,000. या दोन्ही पैकी मोठी रक्कम 1,42. लॉस ड्यू टू वॅकन्सी नील. ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू किती 1,42,000 आणि करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी 1,42,000. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38. म्युनिसिपल व्हॅल्यू रुपीज 4 लाख,
fair rent 4,20,000, standard rent 4,30,000. Annual rent as property let out the previous year 3,84,000. The property remained vacant for 2 months. The gross annual value of the property, house property is option A 3,84,000, B 4,20,000, C 3,56,000, D nil. प्रॉपर्टी लेट आउट आहे म्हणजे स्टेप 2 मायनस लॉस ड्यू टू वॅकन्सी. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला लॉस ड्यू टू वॅकन्सीज दिलेला आहे इथं. चेक करा. म्युनिसिपल व्हॅल्यू फाइंड मॅक्झिमम म्युनिसिपल व्हॅल्यू 4 लाख, फेअर रेंट 4,20,000. मॅक्झिमम अमाउंट किती आहे 4,20,000. या दोन्हीपैकी मोठी रक्कम. फाइंड मिनिमम ऑफ द फॉलोइंग किती आहेत. मॅक्झिमम अमाउंट इथं रिपीट लिहून घ्या 4,20,000. स्टँडर्ड रेंट किती आहे 4,30,000. दोन्हीपैकी लहान रक्कम किती 4,20,000. हेच असणार आहे आपलं एक्सपेक्टेड रेंट म्हणजे स्टेप 1. स्टेप 2 फाइंड मॅक्झिमम ऑफ द फॉलोइंग. एक्सपेक्टेड रेंट किती आलं 4,20,000. हीच रक्कम रिपीट. ऍडजस्टेड ऍक्च्युअल रेंट म्हणजे काय अॅन्युअल रेंट मायनस अनरिअलाइज रेंट. अॅन्युअल रेंट दिलाय 3,84,000. अनरिअलाइज रेंट आहे का नाहीये. मग हीच रक्कम आहे अशी लिहून घेतली आपण 3,84,000. दोन्हीपैकी मोठी रक्कम किती आली 4,20,000. लेस लॉस ड्यू टू वॅकन्सी. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला वॅकन्सी पिरियड दिलाय किती 2 मंथ 2 महिने. आता हे 32 कसे आले. अॅन्युअल रेंट किती आहे 3,84,000 बरोबर आहे. 3,84,000 भागिले 12 करा तुम्हाला मिळतील 32,000. हे झालं एका महिन्याचं रेंट. मग 2 महिन्याचे किती येतील 32,000 गुणिले 2 64,000 वजा करा आणि ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मिळेल 3,56,000. हे असेल करेक्ट आन्सर. Next question number 39. Mr. Vinod owns 3 houses for his self-residence. The details of which are as follows. House A, municipal value 1,80,000, fair rent 1,50,000, standard rent 1,44,000. House B, municipal value 2,10,000, fair rent 2,20,000, standard rent 1,64,000. House C, municipal value 1,50,000, fair rent 1,80,000, standard rent 1,84,000. Which property should be assumed as deemed to be let out? आता या ठिकाणी ऑप्शन ए हाऊस ए, बी हाऊस बी, सी ऑप्शन हाऊस सी, ऑप्शन डी हाऊस ए अँड बी. आता असेसमेंट या 2020-21 साठी आपल्याला कोणत्याही 2 प्रॉपर्टी आपण एसओआर मानू शकतो. 3 प्रॉपर्टी आहेत. 3 पैकी 2 आपण एसओआर घेऊ शकतो आणि मग राहिली एक प्रॉपर्टी ती काय असेल डीम टू बी लेट आउट. मग हा डिसिजन घेण्यासाठी आपण काय करतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला या 3ही प्रॉपर्टी डीम टू बी लेट आउट आहेत असं समजून त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू काढावी लागेल. ज्या प्रॉपर्टीच्या ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू जास्त असतील त्या प्रॉपर्टी एसओआर घेतो आपण. एसओआर का घ्यायच्या कारण त्याची डायरेक्ट ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू नील होऊन जाते. त्यामुळे एसओआर प्रॉपर्टीला दाखवल्या जातात. मग आता सुरुवातीला डीम टू बी लेट आउट म्हणून आपण या 3ही प्रॉपर्टीचं कॅल्क्युलेशन करूया.